हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 2.4 अँड एपिटोम ऑफ करेज या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. अँड एपिटोम ऑफ करेज या शब्दाचा अर्थ होतो धैर्याचं मूर्तिमंत रूप किंवा धैर्याचा महामेरू. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps. की बरेचदा आपण आपल्या कमतरता, आपला दुबळेपणा, आपलं अपंगत्व यांच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करतो. और मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करून कुढत बसतो, रडत बसतो. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. डॉक्टर स्टीफन हॉकिंग की त्या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक असणारे यांनी असं मात्र काहीच केलं नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. की एका अतिदुर्मिळ आणि भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपलं संशोधनाचं कार्य अविरतपणे चालू ठेवले. डॉक्टर हॉकिंग यांनी आपल्या आजारावर मात करत आपलं जे काही कार्य आहे, जे काही रिसर्च आहे तो चालू ठेवला असं म्हणण्यास हरकत नाही. हिज एक्झेम्पलरी courage should inspire us to do our best even under trying circumstances. की त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगामध्येही कसं उत्तम प्रकारे या सर्व गोष्टींना सामोरे जायचं, त्यांना फेस करायचं याची प्रेरणा घेतली पाहिजे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, की महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942. की 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. लिटिल डीड हिज पॅरेंट्स know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. की त्यांच्या पालकांना त्यावेळेस जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन त्या शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. आणि त्यांच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून निघणार आहे. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे की ते धैर्याचा महामेरू, एपिटोम ऑफ करेज म्हणून नावाजले जाणार आहेत याचा कुणालाही अंदाज नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. की धैर्य, करेज म्हणजेच काय? धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलेमिटी. मग धैर्य काय आहे? तर धैर्य हा गुण जर आपल्या अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनासुद्धा सामोरे जाऊ शकतो. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. डॉक्टर स्टीफन हॉकिंग कॉस्मॉलॉजी म्हणजेच काय तर विश्वनिर्मितीशास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले
तर अशी अतिशयोक्ती ठरणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली म्हणजे मेंदू सोडला तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडलेले होते. बघा या ठिकाणी एक शब्द आहे क्वर्क ऑफ फेट, दॅट मीन्स अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. असं असूनसुद्धा ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ होते. ॲन एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. की स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. स्टीफन यांना गणित आवडायचं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. की त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं, पण स्टीफन हॉकिंग जे होते त्यांचा गणिताकडे जास्त कल होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. की त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नव्हता आणि गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे गणिताऐवजी त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. ॲट द एज ऑफ 17, वयाच्या 17व्या वर्षी, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आणि 17 वर्षाचे असताना स्टीफन यांनी आपल्या हालचालीमध्ये थोडासा जडपणा किंवा बोजडपणा आपण ज्यानं म्हणू तो त्यांना जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खालीसुद्धा पडलेले होते. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि यामुळे ते चक्रावून गेले आणि त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. who diagnosed him as suffering from an extremely rare disease. तेव्हा त्यांचं निदान झालं की त्यांना एका अतिशय दुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेलं होतं. ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. ALS किंवा LOU, गेहरिग्ज डिसीज या आजारानं त्यांच्या मज्जासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर परिणाम झालेला होता आणि हे करता करता शरीरातील सर्व स्नायू हे कमकुवत शिथिल होताना त्यांना दिसत होते. स्टीफन सेज दॅट even as a child his muscle coordinating was nothing to write home about. की स्टीफन असं म्हणतात की लहानपणी त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंझी. की त्यांचे शिक्षकसुद्धा त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स. तसेच त्यांना खेळामध्ये सुद्धा रुची नव्हती. नेव्हरदलेस असं असलं तरी दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. ही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टेन. की या भूतलावर, या ग्रहावर ते किती काळ राहणार याची काहीच शाश्वती नव्हती. द
prognosis was bad and the doctors said they could not do much. की रोगाचं जे काही पूर्वनिदान होतं ते फार वाईट होतं आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही त्या रोगामध्ये करता येत नव्हतं. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. तरी खचून न जाता स्टीफनने आपलं संशोधन चालू ठेवलं आणि जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांची एंगेजमेंट झाली. हॉकिंग्स says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. की ऐकायला थोडंसं उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की हा जो काही उद्वेगजनक जी परिस्थिती होती त्यामध्येच त्यांनी जीवनाचा सर्वाधिक आनंद घ्यायला सुरुवात केलेली होती. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. याचं कारण असं होतं की त्यांनी हा जो काही क्षण आहे या क्षणापुरतं जगायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या डॉक्टरकीचं संशोधनसुद्धा नव्या जोमानं आता सुरू केलेलं होतं. इन मीनवाईल द डिसीज वर्कड इट्स वे इंटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. की दरम्यानच्या काळामध्ये आजारानं हळूहळू स्टीफन हॉकिंग यांच्या शरीराचा ताबा घेतला आणि ताबा घेऊन त्यांच्या शरीराला त्यांनी बऱ्यापैकी अपंग केलं. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्यांनी ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि कशासाठी केलं त्यांनी तर त्यांची PhD मिळण्यासाठी. बाय दिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वावरू लागले. त्यांच्या हातांचे आणि वाणीवरचं त्यांचं नियंत्रण हे झपाट्यानं कमी होऊ लागलं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. की ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवरांच्या अभ्यासानं त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शूक इस्टॅब्लिश्ड थेरीज. की त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकलं. सायंटिस्ट्स बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. की शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची या युनिवर्सची निर्मिती या विश्वाची सुरुवात एका प्रचंड विस्फोटाने म्हणजेच बिग बँगने झालेली आहे. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. की ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्रा या संकल्पनेचा लाय अल्जेब्राचा त्यांनी शोध लावला. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. की शरीरावरचं नियंत्रण गेल्यामुळं ते व्हीलचेअरवर अडकून पडलेले होते आणि असं असलं तरी संगणकाच्या मदतीने म्हणजे कम्प्युटरच्या मदतीनं ते त्यांचे विचार व्यवस्थितपणे मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. की बऱ्याचशा मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आहेत. In spite of being considered
Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. की जर आपण बुद्धिमत्तेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आईन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जाणारे स्टीफन हॉकिंग हे अतिशय विनम्र आहेत, विनयशील आहेत. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. अशा या साध्या आणि विनम्र माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजतील अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. His style is so lucid that non-scientists can also understand him. की त्यांची जी लेखनशैली आहे या त्यांच्या लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ असो किंवा विज्ञानतज्ञ जरी नसेल, त्या क्षेत्रातलं त्या लोकांना काही कळत नसेल अशाही लोकांना स्टीफन हॉकिंग यांनी लिहिलेलं सहजासहजी समजून जातं. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. काळाचा संक्षिप्त इतिहास, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हे त्यांचं जे पुस्तक होतं या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. म्हणजे सर्वाधिक त्या पुस्तकाचा खप आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅविंग द ड्रेडफुल ALS, की ALS सारखा महाभयंकर आजार आपल्याला जडलेला आहे, त्याविषयी त्यांना काय वाटतं हे विचारलं असता डॉक्टर हॉकिंग काय म्हणतात बघा. डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. की आशावाद आणि सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग काय म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळं वाटत नाही. I try and lead as normal life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing which are not meaning. की शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाही त्याबद्दल मी खेदसुद्धा व्यक्त करत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. डॉक्टर हॉकिंग यांचं असं ठाम मत आहे की पुढील 1000 वर्षामध्ये विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, विश्वाचा इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचंही बाकीत सायन्स म्हणजे विज्ञान वर्तवू शकतं. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज. की डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य असे बरेचसे लोक आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये आदर्श असे धैर्य प्रदर्शित करत असतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. अशा सर्व शूरवीर लोकांना आपण प्रणाम करू. हू इन स्पाईट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. की जे आपल्या अपंगावर मात करीत अलौकिक कार्य करतात अशा सर्व लोकांना आपण शतशः प्रणाम करू. आणि याच ठिकाणी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे
मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.